शिंदे सर आम्हाला सामील करून घेतलं. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं मी संजय शिंदे जनसंपर्क अधिकारी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा आहे, त्या निमित्तानं उपस्थित सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच मराठवाड्याचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी मोठे योगदान दिलेले असे माजी मुख्यमंत्री माननीय नामदार दिवंगत नेते विलासराव देशमुख साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांच्या वतीनं मी त्यांना अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये माननीय कुलगुरू प्रोफेसर प्रमोद येवले सरांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतो आहे. आपल्या विद्यापीठाच्या अध्यासनाचे संचालक डॉक्टर राम चव्हाण सरांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होतो आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, माध्यम क्षेत्राचे जाणकार आणि 2 विद्यापीठाचे कुलगुरू म्हणजे ज्यांनी काम केलं, नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि आपल्या मराठवाड्यातील पहिल्याच खासगी अशा महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रोफेसर सुधीर गव्हाणे सर यांचं मार्गदर्शन होणार आहे. एक विलासराव देशमुख एक दृष्टे नेते या विषयावर सर बोलणार आहेत. या कार्यक्रमाच्यासाठी माननीय कुलगुरू प्रोफेसर श्याम शिरसाट सर, माननीय कुलसचिव प्रोफेसर जयश्री सूर्यवंशी मॅडम, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि अधिष्ठाता प्रोफेसर बी वायकर सर, मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर माननीय डॉक्टर राजेश करपे सर, याशिवाय व्यवहार अधिकार मंडळाचे सदस्य यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य आणि या केंद्राच्या पहिल्या दिवशीपासून जे अत्यंत उत्साहानं असे या केंद्रासाठी काम करतात असे अधिसभा सदस्य डॉक्टर जितेंद्र देहाडे सर, या सर्वांचं हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाला सुरुवातीला डॉक्टर राम चव्हाण सर हे प्रास्ताविक करतील, तसंच पाहुण्यांचा परिचय देखील करून देतील. त्यानंतर प्रोफेसर गव्हाणे सर साधारण 40 ते 45 मिनिट मार्गदर्शन करतील आणि शेवटी माननीय कुलगुरू सर अध्यक्षीय समारोप करतील. असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. आपल्या अधिसभेचे सदस्य प्रोफेसर सतीश दांडगे सर सुद्धा जॉईन झालेले, सरांचं स्वागत. माजी मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर प्रोफेसर रत्नदीप देशमुख सर, डॉक्टर मदन सूर्यवंशी सर, डॉक्टर रमेश मंदा सर, महाराष्ट्रातील डॉक्टर खेडकर सर, महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठातील प्राध्यापक सुद्धा सहभागी झालेले, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर हनी सोनकांबळे सर्वांचे आभार मानतील. गव्हाणे सर जॉईन झालेले आहेत, सरांचं स्वागत. सर आवाज येतोय आपल्याला? हो येतोय. नमस्कार. हो. सर जॉईन झालेले सगळे बऱ्यापैकी. आपण सुरू करूयात. डॉक्टर चव्हाण सर आणि कुलगुरू सर. हा सुरू करा. हो सर. हो येवले सर नमस्कार. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर विलासराव देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्तानं आजच्या या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्या विद्यापीठातील विलासराव देशमुख अध्यासन केंद्राच्या वतीनं हा कार्यक्रम होतो आहे. या कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थान आपले आदरणीय कुलगुरू सर भूषवणार आहेत. तर प्रमुख व्याख्याते म्हणून महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, माध्यम क्षेत्रातील जाणकार आमचे गुरु माजी कुलगुरू प्रोफेसर सुधीर गव्हाणे सर हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला कुलगुरू, कुलसचिव, व्यवस्थापन परिषद, अधिष्ठाता, विद्या परिषद, अधिसभा आणि विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, विभाग प्रमुख
या सर्वांचं हार्दिक स्वागत. सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांना तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देतो. तसेच विलासराव यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करतो. मी या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाचं स्वरूप असेल, या केंद्राचे संचालक डॉक्टर राम चव्हाण सर प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून देतील. त्यानंतर गव्हाणे सरांचं मार्गदर्शन होईल आणि शेवटी अध्यक्षीय समारोपण कार्यक्रम संपेल. शेवटी डॉक्टर हनी सोनकांबळे आभार मानतील. तर मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचं स्वागत करून डॉक्टर राम चव्हाण सरांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय आपण करून द्यावा. डॉक्टर राम चव्हाण सर. नमस्कार सर्वांना. नमस्कार. देशाचे माजी मुख्यमंत्री थोर राजकारणी विलासरावजी देशमुख 76व्या जयंतीच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी विशेष व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम मी महात्मा गौतम बुद्ध जयंतीच्या पौर्णिमेच्या सर्व उपस्थितांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याचसोबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या विचाराला आणि कार्याला सस्नेह प्रणाम करतो, अभिवादन करतो. या कार्यक्रमाचे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले सर, या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन निमंत्रण स्वीकारून या व्याख्यानाला उपस्थित असणारे आजचे प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते आमचे मार्गदर्शक महाराष्ट्रातल्या 2 विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुधीर गव्हाणे सर, अजून उपस्थित असणारे आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू श्याम सर, आमच्या विद्यापीठाच्या सन्माननीय कुलसचिव मॅडम डॉक्टर जयश्री सूर्यवंशी, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमच्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सन्माननीय डॉक्टर राजेश फुलचंद सलाम, कार्यक्रमाला आपल्या ह्याच्यातून वेळ काढून उपस्थित राहिले आपल्या विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर वायकर सर, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर जितेंद्रजी देहाडे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे व्यवस्थापन परिषदेचे अधिसभेचे विद्या परिषदेचे सदस्य, सर्व अधिष्ठाता, विविध विभागाचे विभाग प्रमुख, विद्यापीठातील प्राध्यापक वृंद, अधिकारी वृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम अध्यासन केंद्राचा संचालक या नात्यानं या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व उपस्थितांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, राजकारणातील राजहंस असं ज्यांच्याबद्दल बोललं जातं ते स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या नावानं सुरू असणारा या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून आज या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. केवळ 5 मिनिटांमध्ये मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणार आहे. ज्यांचं कर्तृत्व आणि ज्यांचं वक्तृत्व ऐकत ऐकत आणि कर्तृत्व पाहत पाहत मी मोठा झालो लातूर शहरामध्ये, आणि ज्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून अनेक वेळा आम्हाला शाब्दिक मेजवानी ऐकायला मिळाली. आमचं एक भावविश्व, मनोविश्व तयार झालं. असे स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या नावाने हे काम करत असताना त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जीवावर एक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. राजकारण विकासाचं राजकारण असावं, सर्वसामान्य माणसा सोडून राजकारण असावं अशी त्यांची धारणा होती. नेहमी असं की राजकारणात निश्चित मैत्री असावी मध्ये ही त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पक्षातल्या अनेक लोकांशी त्यांचे अत्यंत प्रेमाचे आणि स्नेहाचे संबंध होते. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, स्वर्गीय प्रमोद साहेब आणि विलासरावजी देशमुख यांची मैत्री सर्वश्रुतच आहे.
दुर्दैवानं या तिन्ही नेत्यांना, मराठवाड्याच्या सुपुत्रांना आपल्यातून या ठिकाणी काळाने त्याचसोबत राजीवजी सातव हेही एक चांगले व्यक्तिमत्व मराठवाड्याचं होतं. दुर्दैवानं त्यांचाही या ठिकाणी दुर्दैवी निधन झालेलं आहे. मी त्यांच्या या ठिकाणी अभिवादन करतो. विलासरावजी देशमुख साहेबांचा खूप वेळा संपर्क विद्यार्थी म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी शिक्षणाची शिक्षा प्राध्यापकांचा एक लांबलेला संप आम्हाला अनुभवावा लागला आणि मग आमचे तासिक होत नाहीत, आमचे होत नाहीत म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस निवेदन घेऊन त्यांच्याकडे गेलो विश्रामगृहावर, त्यावेळेस ते असं म्हटले मला, त्यांचं ते अनुभव सांगणं गरजेचं वाटतं की पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अभ्यास करायला शिकलं पाहिजे. अभ्यासक्रमाच्या पुस्तकाच्या माध्यमातून, संदर्भ ग्रंथाच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्यावेळेस मी त्यांना असं म्हटलं की सर ठीक आहे, अभ्यास आम्ही करू, पण प्रात्यक्षिकांचं काय? तर त्यांनी अत्यंत हजरजबाबीपणाने मला उत्तर दिलं की प्रात्यक्षिकाचं काय, मी आहे ना, मी प्रात्यक्षिक घेतो. त्यांच्या सांगण्याचा मतितार्थ असा होता की LLB शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांनी फिजिक्स विषयाचं डेमॉन्स्ट्रेटर म्हणून पण काम केलेलं होतं. अत्यंत लागवी, अत्यंत देखणं आणि अत्यंत प्रतिभा संपन्न असं त्यांचं त्या ठिकाणी होतं. इंडियन सायन्स काँग्रेसच्या भुवनेश्वरील या अधिवेशनाला उपस्थित असताना त्यांनी ते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून जे भाषण केलं ते सगळ्या शास्त्रज्ञांना अत्यंत मार्गदर्शक अशा पद्धतीचं होतं. एकूणच विलासरावजी देशमुख साहेबांचं व्यक्तिमत्व हे आदर्श होतं आणि आमच्या विद्यापीठानं त्यांच्या नावानं या ठिकाणी जे अध्यासन सुरू केलंय त्याबद्दल लातूरचा एक नागरिक म्हणून मी विद्यापीठाचे आभार मानतो आणि मला पहिला संचालक करण्याची संधी त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. निश्चितच आपल्या विद्यापीठाचे विस्ताराने सांगतील कारण त्यांचा प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभव आहे. या विद्यापीठाच्या विकासामध्ये देशमुख साहेबांनी अत्यंत नेहमीच सढळ हाताने सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्याचे प्रश्न असतील किंवा या ठिकाणी त्यांनी जो फंडिंग केलेला आहे, डिजिटल स्टुडिओ असेल किंवा हॉर्टिकल्चरचं काम असेल, या सगळ्या प्रस्तावाच्या संदर्भात ज्या वेळेस विद्यापीठाकडून प्रस्ताव गेला त्यावेळेस देशमुख साहेबांनी या विद्यापीठाला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मदत केलेली आहे. म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यामध्ये त्यांनी BSc आणि LLB शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजकारणामध्ये प्रवेश करून अत्यंत सक्षमपणानं स्वतःचं एक वेगळं त्यांनी स्थान राजकारणामध्ये निर्माण केलेलं आहे. परंतु केवळ राजकारण करून न थांबता महाराष्ट्रभर एक आदर्श अशा प्रकारचं आणि त्या परिसरातील जनतेचं राजकारणही त्याने केलेलं आहे. त्यांनी उभा केलेले अनेक कारखाने असतील, विशेष पद्धतीने केलेला विकास, या सगळ्याच्या माध्यमातून लातूर आणि परिसरातील प्रत्येक माणसाच्या खिशामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये त्यांच्या श्रम मिळवून देण्याचं काम देशमुख साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे विकासाचं राजकारण करणे आणि मूलभूत परिसरातील प्रत्येक श्रमिकाच्या असेल, प्रत्येक कष्टकऱ्याला आपण भूमिका निश्चित घेत आणि म्हणून त्यांच्या नावाने हे अध्यासन नेहमीच चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करणार आहे. मागील काही वर्षामध्ये 1.5 वर्ष झालं असेल या अध्यासनाला काम करून, परंतु विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी या अध्यासनाने नेहमीच काम केले. जयंती संशोधक विद्यार्थ्यासाठी GIS या प्रकारची कार्यशाळा असेल किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन स्टॅटिस्टिकल वर्कशॉप असेल, येणाऱ्या काळामध्ये आमच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलासाठी कृषी उत्पादनावर आधारित उद्योगातील संधी या अनुषंगानं येत्या 1 महिनाभरामध्ये आम्ही ही कार्यशाळा घेणार आहोत. उदय देवळानकर जे कृषी तज्ञ आहेत त्यांनी त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललोय. MCED असेल, बँक महाराष्ट्र असेल आणि आमच्या विद्यापीठाचे यांच्या माध्यमातून ही कार्यशाळा आम्ही घेणार आहोत. त्याचसोबत डॉक्टर जितेंद्र देहाडे सरांचे मला विशेष या ठिकाणी आभार मानायचे. त्यांनी अमितजी देशमुख यांच्यासोबत संपर्क करून या अध्यासन केंद्राला CSR फंडाच्या माध्यमातून भरीव आर्थिक सहकार्य करण्याची तयारी दाखवलेली आहे. ATG चा आणि काही चांगले प्रस्ताव घेऊन आता प्रस्ताव जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आलेले आहेत. हे घेऊन आपल्याला तो CRS फंडाच्या माध्यमातून
या अध्यासनाला आणखी बळकट विद्यार्थ्यांच्या उपयोगी कार्यासाठी या ठिकाणी करायची आहे. चांगल्या प्रकारचं काम करून या ठिकाणी ह्या अध्यासनाला नाव रूपाला आणायचा आमचा प्रयत्न असेल. यासाठी निश्चितच आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्रमोद येवले सर नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात. शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणं आणि एक प्रकारची आर्थिक शिस्त लावणं या संदर्भात येवले सर नेहमी त्या प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे अध्यासन येणाऱ्या काळामध्ये निश्चितच चांगल्या प्रकारचं काम करेल असं मी या ठिकाणी ग्वाही देतो. आजचे प्रमुख पाहुणे ज्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं त्याबद्दल प्रथमतः विद्यापीठाच्या वतीनं, अध्यासनाच्या वतीनं आणि व्यक्तिशः मी डॉक्टर सुधीर गव्हाणे सरांचे मनपूर्वक आभार मानतो. सरांचा परिचय करून द्यायची मला असं वाटते गरज नाही. अख्ख्या महाराष्ट्राला सर आपल्या लेखणीच्या माध्यमातून, वाणीच्या माध्यमातून सर्वश्रुत आहेत. परंतु उपचाराचा भाग म्हणून मी काही शब्दामध्ये त्यांचा परिचय करून देतो. आमच्यासाठी ते एक आदर्श शिक्षक आहेत, आदर्श आणि व्यासंगी प्रकारचे शिक्षक आहेत, कार्यकुशल प्रशासक आहेत. त्यांनी आपल्या कार्यक्षमतेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात आपल्या विद्यार्थ्यांचं जाळं या ठिकाणी उभा केलेलं आहे. त्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम करण्याचा अनुभव, त्याचसोबत महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे पहिले त्यांना काम करण्याचा अनुभव आहे. विद्यापीठ क्षेत्रामध्ये अधिसभा सदस्य असेल, व्यवस्थापन परिषद सदस्य असेल, अकॅडमिक कौन्सिल विभाग प्रमुख असेल किंवा परिसर विकास संचालक म्हणून असेल, विद्यार्थी कल्याण संचालक म्हणून असेल, अशा अनेक पदावर आदर्श अशा पद्धतीने काम केलंय आणि आमच्या समोर एक आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे. आम्ही निश्चितच सर तुमच्या या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करू. तुमचे मार्गदर्शन नेहमीच आम्हाला अध्यासनाच्या माध्यमातून असेल किंवा एक शिक्षक म्हणून तुम्ही विद्यापीठातील सगळ्या लोकांना मार्गदर्शन करत असतात, पालकत्व स्वीकारता आणि जिथं चुकल तिथं तुम्ही आम्हाला सुधारण्याचाही निश्चितच प्रयत्न करता. तुमचं हे व्यक्तिमत्व आमच्यासाठी निश्चितच मार्गदर्शक राहणार आहे. मी पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. संजय शिंदे सर. धन्यवाद सर, चव्हाण सर, धन्यवाद. गव्हाणे सरांचं केवळ विद्यापीठ आणि शैक्षणिक क्षेत्रातच काम आहे असं नाही, तर महाराष्ट्रातल्या विद्यापीठाच्या नामांतराचा शोध, फार मोठा इतिहास आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारी 12 अमूल्य असे ग्रंथ सरांनी संपादित केलेली आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली. असे हे व्याख्या ते आपल्याला लाभलेले आहेत. मी या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो की चव्हाण सरांनी विद्यापीठाच्या अधिसभेवर काम केलं, NSS चे संचालक म्हणून काम केलं, अनेक पदावर काम केलं, परंतु विलासराव देशमुख अध्यासनाचे केंद्राचे संचालक झाल्यावर पहिल्यांदा त्यांच्या गावात डिजिटल लागलं त्यांच्या नावाचं. असं महत्वाचं योगदान किंवा असा एक ऋणानुबंध विलासराव साहेबांची त्यांचा आहे. आणि गव्हाणे सरांचे सुद्धा आम्हाला आठवतं, विद्यार्थी असताना व्यक्तिगत आणि कौटुंबिक गव्हाणे सरांचे विलासराव साहेबांचे संबंध राहिलेले आहेत. त्यातूनच आपला स्टुडिओ साकारलेला आहे. तर मी गव्हाणे सरांना विनंती करेल की यानंतर आपण महाराष्ट्रातील एक दृष्टी नेते माननीय विलासराव देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वावर आपल्या मार्गदर्शनातून प्रकाश टाकावा. आदरणीय गव्हाणे सर. सर्वांना प्रेमाचा नमस्कार. आणि आज बुद्ध जयंती निमित्त सर्वांना सदिच्छा, शुभेच्छा. सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या ज्याचा मी म्हणू शकतो की विद्यार्थी पण आहे, शिक्षक पण आहे. खूप मोठा गुन्हा माझ्या आयुष्यातली 32 वर्ष मी विद्यापीठात घालवलेली आहेत आणि त्यामुळे या विद्यापीठाने मला सन्मानित केलं निमंत्रण देऊन विलासरावांवर बोलण्यासाठी. त्याबद्दल मी विद्यापीठाचं आदरणीय कुलगुरू, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि धडाडी कुलगुरू असं मी कुलगुरूंचं वर्णन करेन. असे डॉक्टर प्रमोद येवले सर, आपल्या विद्यापीठाचे प्रकुलगुरू, माझे मित्र श्याम शिरसाट सर, आपल्या विद्यापीठाच्या कुलसचिव डॉक्टर जयश्री सूर्यवंशी, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य सलामपुरेजी, त्याचबरोबर राजेश करपेजी, त्याचबरोबर डॉक्टर संदीप देशमुख, नंतर विद्यापीठाच्या सर जितेंद्र देहाडेजी, विद्यापीठाचे सर्व प्राध्यापक, अधिकारी आणि विलासराव देशमुख अध्यासनाचे संचालक माझे मित्र
डॉक्टर राम चव्हाण सर, जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे सर आणि माझ्या सर्व मित्रांनो. राजकारण असं वाटतं सर्वांना की कोणीही करू शकतं, त्याला काही येत नाही तो राजकारणात येतो असं पण म्हटलं जातं. परंतु राजकारण एक असा एक क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये नितांत सुंदर अशी प्रतिभा लागते. राजकारणामध्येही प्रतिभा लागते, टॅलेंट लागतं, आणि ही प्रतिभा सर्वांच्याच व्यक्तिमत्वामध्ये असते असं नाही. शेकडो पुढारी असतात, हजारो सरपंच असतात, अनेक आमदार खासदार असतात, मंत्री होऊन जातात, पण आपल्या व्यक्तिमत्वाचा असीम ठसा जनतेवर, समाजावर, राज्यावर निर्माण करण्याची शक्ती सर्वांना मिळत नाही. अनेकांना संधी मिळतोय, पण संधीचं ते सोनं करू शकत नाहीत, संधीचं ते लोखंड करतात किंवा माती करतात. कारण प्रतिभा नसते, राजकीय प्रतिभा नसते, राजकीय कर्तृत्व नसतं, क्षमता नसते. तेव्हा नुसतं पदासाठी राजकारण करणं आणि राजकारणामध्ये आपली स्वतंत्र प्रतिमा, प्रतिष्ठा आणि छाप पाडणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की ज्यांचं नाव आपल्या स्मरणात राहतं असे फार कमी राजकारणी आपल्या राज्यामध्ये म्हणा किंवा देशामध्ये होऊन गेलेले आहेत. काही राजकारणी हे मास लीडर असतात, काही राजकारणी हे क्लास लीडर असतात. मास लीडर जे नेते असतात ते जनसामान्यामध्ये इतके मिसळून गेलेले असतात की जनसामान्यांची नाडी त्यांना कळलेली असते आणि जनसामान्यावर प्रभाव पाडण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये असतं. तर ते एक खूप मोठं टॅलेंट आहे, संवादाचं, कम्युनिकेशनचं, संपर्काचं, लोकांशी नातं जोडण्याचं, आपल्या वक्तृत्वानं प्रभाव पाडण्याचं. असा हा एक मास लीडर, जननेता ज्याला आपण म्हणू, लोकनेता ज्याला असं म्हणू, तो त्या प्रकारचा एक राजकीय नेता असतो. काही राजकीय नेते हे क्लास लीडर असतात, जे धोरणं ठरवायला मदत करतात, जे जाहीरनामा लिहायला मदत करतात, ती भूमिका मांडायला मदत करतात. असे काही क्लास लीडर असतात जे इंटेलेक्च्युअल पॉलिटिशियन असतात, बुद्धिमंत राजकारणी असतात. पण मास लीडर आणि क्लास लीडर याचा संगम असणार राजकीय नेतृत्व अपवादानं आढळतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की लोकनेता, मास लीडर आणि क्लास लीडर, बुद्धिमंत नेता, या दोन्ही गुणांचा समुच्चय ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता असं व्यक्तिमत्व विलासराव देशमुख यांचं होतं. अपवादानं अशी माणसं तुम्हाला आढळतात. आणि त्यामुळे ज्याला दृष्टी आहे, व्हिजन आहे, ज्याला कर्तृत्व आहे, ज्याला वक्तृत्व आहे, ज्याला दिशा आहे, ज्याला प्रभाव पाडता येतो केवळ भाषणातून नव्हे तर कृतीमधून सुद्धा, आणि ज्यांना लोकसंग्रह करता येतो आणि त्या लोकसंग्रहातून लोकांना एक विशिष्ट आपली भूमिका पटवून देण्याची क्षमता धारण करता येते, अशा प्रकारची एका विचारसरणीला बांधून घेऊन लोकशाही ही मार्केट प्लेस ऑफ आयडियाज आहे. डेमोक्रेसी इज अ मार्केट प्लेस ऑफ आयडियाज. ही कल्पनांची बाजारपेठ आहे, विचारांची बाजारपेठ आहे. आणि लोकशाहीमध्ये ज्याला त्याला, ज्या त्या राजकीय पक्षाला आपली विचारसरणी आणि आपला दृष्टिकोन मांडण्याचा हक्क आहे. खरं तर लोकशाही म्हणजे विचारसरणींचंच युद्ध आहे. खंडन, मनन, वादविवाद करायचा आहे, संवाद करायचा आहे, पण कुठेही हिंसा करायची नाहीये. मतभेद जरूर आहेत, पण मनभेद ठेवायचे नाहीयेत. अशा प्रकारचं जे राजकारणाचं एक सुसंस्कृत वातावरण निर्माण करावं लागतं, एक संस्कृती निर्माण करावी लागते, आदर्श राजकीय संस्कृती. त्याची निर्मिती करणारे नेते सुद्धा मुठभरच आहेत, खूप कमी आहे. आणि अशा प्रकारचं सांस्कृतिक वारसा नसताना, राजकीय वारसा नसताना आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या राजकीय प्रतिभेनं त्यांनी आपल्या कर्तृत्वानं आपला एक स्वतंत्र ठसा निर्माण केला. एका बाजूला
मास लीडर, लोकनेते आणि दुसऱ्या बाजूला क्लास लीडर, बुद्धिवंत नेते, अशा दोन्हींचा संगम विलासरावांच्या व्यक्तिमत्वामध्ये झालेला आपल्याला आढळतो. आणि ते अपवादभूत अशी गुणवत्ता त्यांच्याकडे त्यामध्ये होती. आणि मी असं म्हणतोय की विलासराव देशमुख हे एक गुणवत्तेचं गाव होतं, प्रतिभेचं नाव होतं आणि विकासाचं एक अमोल असं प्रतीक होतं. आणि याचं अनुकरण नव्या पिढीतल्या अनेक युवकांनी करायची गरज आहे. एका छोट्या खेड्यातून घर जरी प्रतिष्ठित होतं तरी त्याचा काही राजकीय नेतृत्वाची परंपरा त्यांच्या घरामध्ये नव्हती. अशा घरामधनं येऊन ग्रामपंचायतीमधनं सुरुवात करून उच्च विद्याविभूषित होऊन आपल्या भाषेला संस्कारित करून आपल्याला असं दिसतं की खानदेश, विदर्भ यामधल्या नेतृत्वाची जर भाषा आपण बघितली तर ती भाषा सुद्धा त्यांनी आपली भाषा सुद्धा संस्कारित करून घेतलेली नसते. तुम्हाला राज्यभर काम करायचं असतं, राज्यभर बोलायचं असतं, तेव्हा तुमचा मराठी भाषेवर सुद्धा जेव्हा खेड्यात जाल तेव्हा खेड्यातली भाषा वापरायला पाहिजे. जेव्हा शहरात याल किंवा नागरी क्षेत्रामध्ये याल तेव्हा तुम्हाला अतिशय प्रमाण भाषा तुम्हाला वापरावी लागते, व्युत्पन्न अशी भाषा वापरायला लागते, त्या भाषेवर प्रभुत्व तुम्हाला लागतं. अशा प्रकारचं मराठवाड्यातनं येऊन सुद्धा अतिशय परिष्कृत आणि उत्तम अशी मराठी भाषा बोलण्याचं कसब आणि कौशल्य विलासरावने आपले पुण्यामध्ये ते शिकत होते तेव्हा संपादन केलेलं आहे. आणि तिथे त्यांनी आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या विद्यार्थी दशेमध्ये पुण्यामध्ये होणारी जी व्याख्यानं वेगवेगळ्या वक्त्यांची, वेगवेगळ्या विचारसरणीतल्या वक्त्यांची, ती ऐकून त्यांनी आपल्यावर संस्कार करून घेतले. आणि या संस्कारामध्ये त्याच वेळेला त्यांच्या सोबत जे सवंगडी किंवा मित्र शिकत होते वेगवेगळ्या जाती जमातीचे होते, वेगवेगळ्या वर्गातले होते, वेगवेगळ्या परिस्थितीतले होते. त्या सगळ्यांकडनं ती संस्कृतीतली वैशिष्ट्य त्यांनी अंगीकृत करून घेतली. तेव्हा अशी त्यांची जडणघडण झालेली होती आणि या जडणघडणीला सोबत घेऊनच ते राजकारणामध्ये आलेले आहेत. मी त्यांच्या राजकारणाचा अतिशय बारकाईनं अभ्यास केलेला आहे. ते सरपंच होते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती होते. त्यावेळेला पासून मी त्यांच्या कर्तबगारीला मी पाहत आलेलो आहे की एक व्यक्तिमत्व पण लागतं राजकारण्यांना. सुदैवानं विलासरावांना एक असं प्रभावी व्यक्तिमत्व होतं, राजबिंड व्यक्तिमत्व होतं. पण नुसतंच राजबिंड व्यक्तिमत्व आहे आणि काम शून्य आहे तर अशी माणसं चालत नाही. दिसायला देखणा आणि कामाला पोता काही उपयोग नाही. त्यामुळं असे ते एक प्रथमदर्शी प्रभाव पाडणारे व्यक्तिमत्व होतं. परंतु अतिशय लोकांवरती असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि तेव्हापासून मी त्यांना पाहिलं की अतिशय उत्साही, अतिशय संघटन कुशल, अतिशय मित्र गोतावळा उभं करण्याची ताकद असणारे आणि राजकारणाच्या पलीकडं आपलं वर्तुळ व्यापक करणारे. मी तर असं म्हणेन की यशवंतराव चव्हाणांचं जर प्रतिबिंब तुम्हाला पाहायचं असेल खऱ्या अर्थानं की साहित्याची जाण असणं, समाजकारणाची जाण असणं, राजकारणाची जाण असणं, ग्रामीण भागातलं पार्श्वभूमी नसणाऱ्या कुटुंबातनं येणं, या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार केला, दृष्टी असणं व्यापक, हे सगळं आपल्याला विलासरावांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसेल. आणि त्याप्रमाणे त्यांनी सुरुवातीची त्यांची मी खूप उभारणीचं कालखंड त्यांचा पाहिलाय आणि अनुभवलाय. त्यावेळेला मला लक्षात आलं की हा एक अतिशय उत्साही, अतिशय प्रसन्न, अतिशय कर्तृत्व संपन्न आणि अतिशय चांगलं विजन, चांगली दृष्टी असणारा हा नेता होता. आणि हळूहळू त्यांनी मी असं पाहिलंय की ग्रामपंचायतीमध्ये उत्तम काम केलं, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मधून उत्तम काम केलं. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक लढण्याची त्यांना संधी मिळाली. ती संधी त्यांना जेव्हा मिळाली त्यावेळेला त्यांना निवडणूक लढवावी लागली. शिवाजीराव नाडे हे सहकार क्षेत्रातले मोठे धुरीण होते आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्वीच्या खूप मोठं काम त्यांनी सहकारामध्ये, ग्रामीण विकासामध्ये केलेलं होतं. अतिशय ताकदवार असे ते मुरुडचे नेते होते उस्मानाबाद जिल्ह्यातले. आणि साखर कारखाने त्यांनी उभे केले होते, ग्रामीण विकासाचे प्रकल्प उभे केले होते. असे ते एक अतिशय प्रभावी नेतृत्व होते. त्यांच्या विरुद्ध त्यांना निवडणूक लढवावी लागलेली होती, पहिली निवडणूक. त्या निवडणुकीमध्ये आपल्या वक्तृत्वानं, आपल्या प्रभावी
आधीच्या कार्याच्या अनुभवानं त्यांनी अतिशय कसोटीची ती निवडणूक लढली आणि ती निवडणूक ती जिंकली. विधानसभेमध्ये ते आले. खरं तर अशा एका व्यक्तीला अशा प्रकारचं व्यासपीठ मिळणं आवश्यक असतं आणि ते योग्य वयामध्ये मिळणं पण आवश्यक असतं. विधानसभेमध्ये विलासराव आले आणि मग त्यांना विधानसभेसारखं एक प्लॅटफॉर्म तर हवाच होता आणि त्या एका प्लॅटफॉर्मवर त्यांनी आपल्या वक्तृत्वानं, अमोघ वक्तृत्वाच्या बाबतीमध्ये त्यांची काही गुणवत्ता होती, त्याला तोड नाही. इतकं उत्तम ते वक्तृत्व करायचे. विधानसभेतली त्यांची भाषणं आपण पाहिली, आधी आमदार असताना पाहिली, मंत्री महोदय असताना पाहिली किंवा मंत्री असताना पाहिली, नंतर मुख्यमंत्री असताना पाहिली, तरी तुम्हाला लक्षात येतं की विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर, विधिमंडळामध्ये आणि विधिमंडळाच्या बाहेर ज्या प्रकारे ते वक्तृत्व करायचे आणि मुद्दे मांडायचे, ते आर्ग्युमेंटेटिव्ह इंडिया नावाचं अमर्त्य सेन यांचं पुस्तक, तेव्हा आपली बाजू सकसपणे मांडण्याची शक्ती आणि सामर्थ्य आणि प्रतिभा, वक्तृत्व प्रतिभा, वक्ता दशे सहस्र असं म्हणतो आपण. 10,000मध्येच एखादा असा वक्ता असतो, परंतु विलासरावांची गुणवत्ता आणि वक्तृत्वाची जातकोळी ही 10 लाखांमधला एखादा अशा प्रकारची गुणवत्ता होती. आणि त्यामुळे मी त्यांना वक्तृत्वाच्या पातळी सुद्धा अनुभवलेला आहे, संबंध महाराष्ट्रानं अनुभवलेला आहे. आणि त्याचबरोबर एक राजकीय संकुचित वृत्तीचा अभाव त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मला जाणवला. त्यामुळं विरोधी पक्षाशी ज्या प्रकारे यशवंतराव चव्हाण त्यांना ते आदर्श मानायचे, त्यांचा स्वभाव असेल किंवा वसंतराव नाईक साहेबांचा स्वभाव असेल किंवा सुधाकरराव नाईकांचा स्वभाव असेल, या प्रकारे ते विरोधकांना सुद्धा आपलंसं करण्याची हतोटी आणि शैली त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि स्वभावामध्येच होती. आणि त्यामुळे जसे यशवंतराव चव्हाण विरोधी पक्षाच्या नेत्यांना किंवा विरोधी नेत्यांना, मग ते एस एम जोशी असो किंवा उद्धवराव पाटील असो किंवा नानासाहेब गोरे असो, या सर्वांना अतिशय आत्मभावानं, सहृदयतेनं त्यांच्याशी बोलायचे, मानवी संवाद साधायचे आणि त्यांची मतं आणि दृष्टिकोन समजून घ्यायचे आणि त्याचा विचार करायचे, त्यांच्या चांगल्या सूचनाही स्वीकारायचे. निवडणुका संपल्यानंतर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असता, राज्याचे नेते असता, मंत्री असता आणि त्यामुळे तुम्हाला संबंध राज्याचं नेतृत्व करायचं असतं, कार्यवहन करायचं असतं. ती जाणीव असणारे नेते फार मोजके झालेले आहेत. मला असं अनुभवायला येत आहे येवले सर, की आता जे आमदार खासदार आहेत त्यांचं कार्यक्षेत्र आपली विधानसभा किंवा आपली लोकसभा क्षेत्र याच्या पलीकडे विचार करणारे आमदार खासदार लोकप्रतिनिधी आपल्याला दिसत नाही. व्यापक विचार करणार राज्याचा, देशाचा आणि त्या प्रकारे व्यापक दृष्टी ठेवणारे आपले आमदार खासदार, बरेचसे मंत्र्यांचं पण माझं निरीक्षण आहे की ते आमदार खासदार मंत्री झाल्यानंतर सुद्धा आपल्या मतदारसंघापुरतं पाहतात. ही कोटी दृष्टी, संकुचित दृष्टी, त्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि नेतृत्वाचा विस्तार होत नाही. आपल्या मतदारसंघाकडं पलीकडे पाहण्याची दृष्टी तुम्हाला राज्य नेतृत्व करायचं असेल तर लागते किंवा राष्ट्रीय नेतृत्व करायचं असेल तर लागते. त्या प्रकारची प्रतिभा मराठवाड्यामध्ये असणारे जे काही नेते होऊन गेले, त्याच्यामध्ये आपल्याला उल्लेख करता येईल की त्यांचे मित्र आणि सहकारी गोपीनाथराव मुंडे असतील, ते शून्यातनं पुढे येऊन आपलं कर्तृत्व गाजवलेले नेते होते आणि त्यांनी स्वतःच असं एक स्थान आपल्याच शक्तीने उभं केलेलं होतं. त्यांचंही वक्तृत्व अमोघच होतं. अशा प्रकारे विलासराव असतील किंवा गोपीनाथराव मुंडे असतील किंवा प्रमोद महाजन असतील, जे क्लास लीडर म्हणून प्रसिद्ध होते, बुद्धिवंत नेते म्हणून प्रसिद्ध होते, ते राष्ट्रीय पातळीवर गेलेले आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला असं दिसेल की शंकरराव चव्हाणांसारखं नेतृत्व आहे, जे राज्य सरकारमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये सुद्धा एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली होती. शिवराज पाटील चाकूरकर असतील मराठवाड्यातले, जे राज्यात आणि केंद्रात सभापती, मंत्री आणि त्यानंतर ते गृहमंत्र्यापर्यंत त्यांचं राजकीय प्रवास यशस्वी राहत्या. अतिशय अभ्यासू, सुसंस्कृत अशा प्रकारच्या नेतृत्वाची एक फळी मराठवाड्यातून उभी राहिली. पण त्याच वेळेला तुम्हाला राज्यभर नेतृत्व करण्याची गुणवत्ता सुद्धा लागते, व्यापक सुद्धा लागते आणि तुम्हाला सर्वजन नायक व्हावं लागतं. जे सर्वजन नायक होतात आपल्या आपल्या जातीपुरतं, आपल्या आपल्या मतदारसंघापुरतं, आपल्या आपल्या समाजापुरतं न पाहता
व्यापक राज्याचं हित किंवा देशाचं हित पाहणारे जे नेतृत्व असतात, अशी विशाल दृष्टी असणारे जे नेते असतात, तेच आपला राजकीय दृष्ट्या ठसा निर्माण करू शकतात. असा अवीट ठसा निर्माण करणारे विलासराव देशमुख होते, हे आपल्याला मान्य करावं लागेल. मी आणि एक सांगू इच्छितो, विलासरावांची एक लोकनेता म्हणून अशी तर गोष्ट होतीच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे ते मुख्यमंत्री होते येवले सर, की जे मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ते संपर्कात असणारे कलावंत, राजकारणी असतील, लेखक असतील, या सगळ्यांशी थेट संपर्क ठेवणारा. तुमचा फोन गेला तर मध्ये पीए वगैरे असे 10-12 जणांची कुठलीच चाळणी असायची नाही. थेट विलासराव स्वतः फोन उचलायचे. असा मी एक शिक्षक म्हणून अनुभव घेतलेला आहे आणि सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. छोटा कार्यकर्ता असो किंवा एखादा अधिकारी असो किंवा एखादा कलावंत असो किंवा एखादा लेखक असो, साहित्य संस्कृतीमध्ये काम करणारा एखादा साहित्यिक असो, या सगळ्यांशी त्यांचा थेट संपर्क असायचा. आणि त्या संपर्क फोन केल्यानंतर जर त्यांना त्यावेळेला ते मीटिंग मध्ये वगैरे असतील तर ते पुन्हा कॉल बॅक करायचे. असा संपर्क असणारे नेते, मंत्री, मुख्यमंत्री आजच्या काळामध्ये दुर्लभ झालेले आहेत. ज्यांचा संपर्क नाही, जनसंपर्क नाही, लोकांशी थेट संपर्क नाही, त्यांना कधीही सत्य कळू शकत नाही. आणि त्यामुळे ते सत्य कळणं आणि ते सत्य समजून घेण्यासाठीच एक जाळं तुमचं संपर्काचं असणं अत्यावश्यक असतं. मला असं वाटतं आजच्या राजकीय नेत्यांनी आणि भावी काळामध्ये ज्यांना राजकीय नेतृत्व करायचंय त्यांनी या प्रकारचं जनसंपर्क साधणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे आणि ते जाळं निर्माण करणं सुद्धा आवश्यक आहे. लाईव्ह कॉन्टॅक्ट ज्याला म्हणू, अशा लाईव्ह कॉन्टॅक्ट मध्ये ते असायचे. त्यामुळं त्यांच्या मतदारसंघात असो किंवा राज्यामध्ये असो किंवा कुठल्याही भागामध्ये असो, काय घडतंय त्यांना लगोलग कळायचं. अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला राज्य पातळीवर नेतृत्व करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मतदारसंघाच्या पलीकडं तुमचं वर्तुळ असायला हवं, व्यापक वर्तुळ असायला हवं. आणि अनुयायांचं जाळं, मित्रांचं जाळं सर्व दूर, सर्व थरातून, सर्व पक्षामध्ये असायला हवं. त्याच वेळेला तुम्हाला सत्य कळतं. आणि म्हणून आपण असं बघतोय की विलासराव देशमुख असू द्या किंवा गोपीनाथराव मुंडे असू द्या, यांचं संपूर्ण महाराष्ट्रभर जाळं होतं. देशामध्ये सुद्धा त्यांचे अनुयायी होते आणि अशा प्रकारे त्यांचा व्यापक राजकीय फलक ज्याला म्हणतो आपण, कॅनव्हास ज्याला म्हणू, तसा होता. आणि त्यामुळं त्यांना राजकीय कार्यकर्त्यांची फळी उभारणं, संघटन कौशल्याचं अप्रतिम असं दर्शन देणं आणि त्या प्रकारे एक कार्यकर्त्यांचं मोहळ उभं करणं, अशा प्रकारची कर्तृत्वशीलता या दोन्ही नेत्यांमध्ये अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या आढळते, पाहायला मिळते, असं आपल्याला दिसतं. शिवराज पाटील चाकूरकर असू द्या किंवा शंकरराव चव्हाण असू द्या, यांच्यामध्ये ही मर्यादा होती की ते लोकसंपर्काच्या बाबतीमध्ये, लोकनेते पदाच्या बाबतीमध्ये त्यांचा संपर्क कमी असायचा, परंतु ते इंटेलेक्च्युअल लेवल, बौद्धिक लेवलवर आणि प्रशासक म्हणून उत्तम होते. पण यांच्यामध्ये 2 गुणांचा समावेश होता. तिसरी गोष्ट विलासरावांच्या बाबतीमध्ये सांगता येईल ती अशी की त्यांना एक दृष्टी होती, विजन होतं. आणि हे विजन जितकं त्यांना खेड्यापाड्यातल्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये समज असायची, जाणीव असायची, खेड्यातच राहिलेले होते, खेड्यातल्या समस्यांची पूर्ण जाणीव होती, पंचायत राज व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं होतं आणि त्यामुळं खेड्यातल्या प्रश्नांची, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, मजुरांच्या, दलितांच्या, वंचितांच्या प्रश्नांची प्रखर जाणीव त्यांना होती आणि त्यामुळे ते जे काही निर्णय घ्यायचे त्या निर्णयामध्ये ते प्रतिबिंबित व्हायचे. त्याचबरोबर एखादा ग्रामीण भागासाठी अनुकूल एखादा नेता असतो, पण त्यांना शहरी भागाचे प्रश्न समजत नाहीत, लक्षात येत नाही. पण विलासरावांच्या बाबतीमध्ये हे सांगू इच्छितो, ते जितके ग्रामीण भागाच्या प्रश्नांसंबंधी जाणीव ठेवून असायचे, तितकीच प्रगल्भता आणि तितकीच दृष्टी, सकस दृष्टी त्यांची नागरी प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा होती, हे मला प्रकर्षाने सांगायचं आहे. उदाहरणार्थ मुंबईच्या विकासाच्या बाबतीमध्ये त्यांनी, तुम्ही आता वरळी सिलिंगचा प्रश्न असू द्या तुम्ही घ्या किंवा मुंबईमध्ये मेट्रोचा प्लॅन त्यांच्याच काळामध्ये त्यांनी नियोजित केलेला होता. मुंबई महानगराच्या विकासाची त्यांची जी दृष्टी होती तीच आता हळूहळू आपल्याला घडताना दिसते आहे. तेव्हा अशा प्रकारचं नियोजन जे 25, 30, 50 वर्ष त्या शहराच्या विकासामध्ये योगदान देईल, अशा प्रकारची त्यांची दृष्टी होती.
अलीकडच्या काळातलं काही उदाहरणं मी जरूर सांगू इच्छितो सर्वांच्या माहितीसाठी. औरंगाबाद शहरामधला एक अनुभव आहे आणि माजी खासदार दिवंगत मोरेश्वर स्वावे यांनी मला तो फर्स्ट हँड इन्फो त्याची दिलेली माहिती दिलेली आहे की औरंगाबादमध्ये आज जे विभागीय क्रीडा संकुल उभे आहे तिथं पहिल्यांदी सहकारी सूतगिरणी होती, ती बंद पडली आणि शहराच्या मध्यभागी असणारी ही जमीन ही कशासाठी वापरावी त्यावेळेला मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख आणि त्यावेळेला असं एका अधिकाऱ्यांनी माजी खासदार मोरेश्वर सावे यांना सांगितलं की ही जमीन जी आहे ती एका बिल्डरच्या घशात जायला चाललेली आहे आणि जवळपास निर्णय झालेला आहे आणि जर तुम्ही इंटरव्हेन्शन केलं, तुम्ही आता हस्तक्षेप केला तर ती जमीन एखाद्या सार्वजनिक कामासाठी वापरली जाऊ शकते असं एका जबाबदार अधिकाऱ्यांना त्यांच्या कानावर घातलं. ते म्हणाले काय करायचंय? ते म्हणाले तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे जावं लागेल, तुम्हाला सांगावं लागेल. आणि मग ते त्या अधिकाऱ्यांना घेऊन मंत्रालयामध्ये गेले. अधिवेशन चालू होते आणि त्यावेळेला विलासराव खूप गडबडीमध्ये होते. आपल्या केबिन मधनं बाहेर आल्यानंतर बरेच मंत्री किंवा पदाधिकारी अधिकारी बाहेर पडल्यानंतर इकडे तिकडे बघत नाही. त्यांना काहीतरी आपण एक काहीतरी वेगळे आहोत आणि असा त्यांना एक दिमाग दाखवायचा असतो. पण विलासरावांची चोफेर नजर असायची आणि त्यांनी आपल्या केबिन मधनं बाहेर पडल्यानंतर बघितलं की सावे साहेब बाहेर उभे आहेत. त्यांनी लगेच त्यांच्याकडे गेले आणि म्हणले सावे साहेब कसं आलात, केव्हा आलात, काय काम काढलं? मग सावे साहेबांनी त्यांना सांगितलं असं एक इश्यू आहे आणि आपल्याला ही जमीन आहे आणि ही जमीन आता तो करार व्हायची शक्यता आहे आज उद्यामध्ये. जर त्याला आपण ते काय व्हावं अशी इच्छा आहे तर त्यांनीच त्यांना विचारलं की त्याच्यामध्ये मी काय करावं अशी आपली इच्छा आहे. ते म्हणाले आपला हस्तक्षेप पाहिजे. पहिल्यांदा हे जो काही करार होतोय खासगी बिल्डरला द्यायचा तो आपल्याला थांबवावा लागणार आहे, स्थगिती द्यावी लागेल आणि एखाद्या सार्वजनिक हितासाठी शहराच्या मराठवाड्याच्या तुम्हाला ती जागा वापरता येऊ शकेल. त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही अर्ज वगैरे आणलाय का? त्यांनी अर्ज आणलेला होता, अर्ज घेतला. तिथंच उभ्या उभ्या त्यांनी इश्यू द स्टे ऑर्डर असं लिहिलं बाहेरच. सेक्रेटरीला बोलवलं आणि सांगितलं की आता हा फॅक्ट त्या संबंधित अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या सेक्रेटरीला कळवा आणि त्या जिल्ह्याच्या औरंगाबादच्या आयुक्तांना आणि कलेक्टरना पण कळवा आणि त्याला स्थगिती द्या आणि याची एक प्रत 15 मिनिटांमध्ये आमच्या सावे साहेबांना मिळाली पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं की त्याचा वापर काय करावा. त्यांना उभ्या उभ्याच विचारलं. ते म्हणाले आपल्या सावे साहेबांना क्रीडा क्षेत्राची खूप आवड होती. ते म्हणाले विभागीय संकुल मराठवाडा पातळीवरचे एका विभागीय स्पोर्ट्स स्कूल आपल्याला तिथे करता येऊ शकेल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करता येऊ शकेल. त्यांनी लगेच आपल्या सेक्रेटरीला सांगितलं की त्याची नोट मागून घ्या आणि माझ्याकडनं उद्याच ते अप्रूव्ह करून घ्या. तुम्ही जर सर्वसाधारण पद्धत बघितली तर संबंधित अंडर सेक्रेटरीनं नोट लिहायची, मग सेक्रेटरीकडे यायची, संबंधित मंत्र्याकडे जायची, मंत्र्याकडनं मुख्यमंत्र्याकडे यायची, मुख्यमंत्र्याच्या कार्यालयामध्ये ती प्रोसेस व्हायची आणि मुख्यमंत्री सेवेची तोपर्यंत ही जमीन एका खासगी बिल्डरच्या घशात गेली असते. परंतु विलासरावांचं इतकं प्रशासन एवढं प्रबळ होतं, शक्तिशाली होतं की त्यांनी तात्काळ निर्णय शक्ती फार महत्वाची आहे आणि ज्या संबंधित प्रशासकाला जर निर्णय शक्ती नसेल तर तो काही प्रभाव पाडू शकत नाही. त्यांनी तात्काळ निर्णय घेतला आणि त्याच्या संबंधित स्टे दिला आणि आपल्याला आज दिसतंय औरंगाबाद शहरामध्ये आपल्याला क्रीडा संकुल उभं राहिलेलं दिसतंय, विभागीय क्रीडा संकुल सूतगिरणीच्या जागी. असं एक विशाल दृष्टी असणारं, विकासाची भूमिका असणारा ते नेतृत्व होतं. दुसरं मी उदाहरण देईन, औरंगाबादला कॅन्सर हॉस्पिटल करण्याची मागणी होती. त्यांनी लगोलग ती मान्य करून जागा देऊन कॅन्सर हॉस्पिटल आपल्या शहरामध्ये उभं केलं. संत तुकाराम नाट्यगृह आपल्या शहरामध्ये एक मोठं उभं आहे. ते नाट्यगृह सुद्धा विलासराव साहेबांच्या दृष्टिकोनाचीच देण आहे आणि त्यांनी त्यासाठी त्यावेळेला ते मागणी केली होती काहीतरी 5 कोटी रुपयाची. ते म्हणाले 5 कोटीमध्ये मोठं सभागृह होणार नाही, आपल्याला त्याला 20 कोटीची तरतूद करावी लागेल आणि 20 कोटीची तरतूद त्यांनी घोषित केली. म्हणजे औरंगाबाद शहर एक कॅपिटल आहे, मराठवाड्याची राजधानी आहे. त्याच्या विकासासाठी कुठल्या प्रकारचं गुणवत्ता आणि कुठल्या प्रकारचं नाट्यगृह हवं याची सुद्धा त्यांना स्वच्छ दृष्टी असायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बाबतीमध्ये येवले सर आपल्याला सांगायचं झालं तर त्या माणसाची
विद्यापीठाच्या विकासाकडे बारीक नजर असायची, परंतु कधीही त्यांनी राजकीय हस्तक्षेप केला नाही. कधीही एक्स ला घ्या, वाय ला घ्या, झेड ला घ्या अशी कधीही शिफारस कोणत्याही कुलगुरूंकडे केली नाही. पण विद्यापीठाच्या विकासाचे जे जे प्रस्ताव त्यांच्याकडे मांडण्यात आले त्या प्रस्तावावर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने त्यांनी कृती केलेली आहे. मी सांगू इच्छितो की विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सव जेव्हा पार पडला, डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले त्यावेळेला कुलगुरू होते, राष्ट्रपती प्रतिभाताई आल्या आणि त्या सुवर्ण महोत्सव समितीचा मी सचिव होतो. त्यामुळे मला इन पर्सन त्या गोष्टी माहीत आहेत. त्यावेळेला आपल्या विद्यापीठाच्या वतीनं प्रस्ताव द्यावा असं मी त्यांना औरंगाबादला यायच्या आधी फोनवर बोललो आणि काही विशिष्ट निधी आपण द्यावा अशी त्यांना विनंती केली. त्यावेळेला ते म्हणाले की मला असं करा की औरंगाबादच्या आमदार खासदारांकडनं मला एक पत्र पाठवायला लावा, म्हणजे मला त्याच्यावर विचार करणं सोपं जातं. आणि मग मी राजेंद्र दर्डा यांना भेटलो. त्यावेळेला ते आमदार होते आणि एक 50 वर्ष झालेली आहेत तर 50 कोटीची मदत विद्यापीठाला द्यावी, काय काय द्यावं याचा त्याच्यामध्ये उल्लेख केला होता. आपली जी सेंट्रल फॅसिलिटी सेंटर झालेलं आहे CFS, हे त्यासाठी सुद्धा विलासरावांनीच त्या काळामध्ये निधी दिलेले आहे की संशोधन केंद्र असं सर्व विषयांच्या संशोधकांसाठी, तर ते पण त्यामध्ये त्याचा अंतर्भाव होता. आदिवासी वसतिगृहांचा आपल्याकडे झालेला आहे, अल्पसंख्य वसतिगृह झालेलं आहे, आपल्याकडे डिजिटल स्टुडिओचा प्रकल्प झालेला आहे. या सर्व प्रश्नांसाठीचा निधी त्या काळामध्ये त्यांनी 12 कोटी रुपये मंजूर केले, घोषित केले. आणि मी स्टेजवर बघितलं की ते लगेच उच्च शिक्षण मंत्री, उच्च तंत्र शिक्षण मंत्री त्यावेळेला आपले दिलीप वळसे पाटील होते, त्यांच्याशीच त्यांनी लगेच स्टेजवर बोलले आणि काय काय आपल्याला देता येईल, किती देता येईल याची चर्चा केली आणि लगेच घोषणा करून टाकली. आणि आपल्याला लक्षात येतं की आपल्या कॅम्पसमध्ये आपल्याला एक डिजिटल स्टुडिओची एक उत्तम अशी इमारत उभी आहे. सेंट्रल फॅसिलिटी सेंटरचं संशोधकांसाठी एक उत्तम अशी सुविधा आंतरविषय संशोधकांसाठी उभी राहिलेली आहे. आणि आपल्याला असं दिसतं की आपल्या विद्यापीठामध्ये विकासाच्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून वसतिगृह उभी राहिलेली आहेत. आपल्याला त्यांच्याच माध्यमातून ती उभी राहिलेली आपल्याला दिसते, कारण वंचितांचं हे विद्यापीठ आहे आणि त्यामुळं अल्पसंख्यचं वसतिगृह असेल, मुलींचं वसतिगृह असेल, यासाठी त्यांनी पुढाकारानं या गोष्टी केलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजेच आपण बघा की विकासाची दृष्टी असणं, भविष्यदर्शी वृत्ती असणं आणि त्याला अनुरूप कृती करण्याची कुवत असणं हे विलासरावांचं वेगळं वैशिष्ट्य होतं. अमोघ कर्तृत्व, अमोघ वक्तृत्व, अमोघ दृष्टी आणि अमोघ कृती या सगळ्यांचा समुच्चय म्हणजे विलासराव देशमुख होते. आणि मला त्यांच्याबद्दल निश्चितपणे हे सांगायचं आहे की त्यांची लोकसंग्रह कृती एवढी मोठी होती की माणसांचं एक जाळं, प्रचंड मोठं जाळं त्यांनी महाराष्ट्रभर उभं केलेलं होतं. कला, संस्कृती, नाट्य या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले निर्णय अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्या सगळ्या क्षेत्राला, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्राला जेवढा पुरस्कार, पुढाकार विलासरावांच्या काळात यशवंतराव चव्हाणांनंतर दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी एवढ्या जोरकसपणे या क्षेत्रांना प्रोत्साहन दिलेलं आपल्याला दिसत नाहीये. त्यांना शिष्यवृत्ती देणं असो, त्यांना अनुदान देणं असो, या प्रकारे अनेक निर्णय त्यांनी, पुरस्काराची रक्कम वाढवणं असो, ते 20-20 वर्ष बदललेलेच नव्हते, ते बदलणं असो, साहित्य पुरस्कार देण्याचं दृष्टिकोन असो, त्याची रक्कम वाढवणे असो, अनेक गोष्टी त्यांनी साहित्य आणि संस्कृतीच्या बाबतीमध्ये केलेल्या आहे. आणि नाट्य संमेलन असो, साहित्य संमेलन असो, त्यांची भाषणं असो, पत्रकारांची संमेलनं असो, त्यांची भाषणं पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं की स्वयंस्फूर्त विद्वत्ता आणि वक्तृत्वाची गुणवत्ता याचे ते परमोच्च बिंदू होते. आणि जेव्हा ते आणि गोपीनाथ मुंडे एका व्यासपीठावर असायचे तेव्हा त्यांची जी मैफिल व्हायची वक्तृत्वाची, अशी धमाल मैफिल व्हायची की आपण एखादी संगीताची मैफिल ऐकतो की काय असं वाटायचं. एवढं प्रचंड कॅप्टिव्हिटी, लोकांच्या मनाला पकडून ठेवण्याची कुवत त्या दोघांमध्ये होती आणि असं ते अजोड मैत्री पण त्यांनी सांभाळलेली होती. अजून 2 गोष्टी मला सांगायच्या ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये फार प्रकर्षानं मला मांडाव्या वाटतात. सध्याचं राजकीय नेतृत्व आपल्या जातीच्या, आपल्या समाजाच्या वर्तुळापलीकडे, आपल्या धर्माच्या पलीकडे जाताना दिसत नाही आणि त्यामुळं संकुचित राजकारण आणि संकुचित नेतृत्व होताना आपल्याला दिसतं. कार्यकर्ते इथेच, भूमिकाही तीच,
एका जातीपुरतं मर्यादित होतं. तर सोशल सँक्शन ज्याला नसतं, राजकीय सामाजिक संमती वेगवेगळ्या थरातनं ज्याला नसते, विरोधी पक्षातनं ज्याला नसते, तो चांगला नेता होऊ शकत नाही. विलासरावांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तरी ते जरी मराठा समाजातनं आलेले असले, शेतकरी समाजातनं आलेले असले, तरी त्यांना सर्व समाजाच्या हिताची दृष्टी होती. जशी ती यशवंतराव चव्हाण साहेबांना होती, जशी ती वसंतराव नाईकांना होती, त्याप्रमाणे त्यांना ती एक व्यापक दृष्टी होती. मी उदाहरणं देऊ इच्छितो. पहिल्यांदा विलासराव जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा दोन्ही वेळेला त्यांनी दोन गोष्टी फार महत्वाच्या केल्या, की अनुसूचित जाती आणि जमातीचं जे सामाजिक न्याय मंत्रालय आहे त्या मंत्रालयाला त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बजेटरी तरतूद, आर्थिक तरतूद करण्याचा त्यांनी नियम केला. त्यामुळं ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या आहे, SC कॅटेगरीची, अनुसूचित जातीची असेल किंवा अनुसूचित जमातीची असेल, त्याप्रमाणे त्यांनी त्यांना अधिकार देण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला दिसतो आहे. ओबीसीना शिष्यवृत्ती देण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि हा निर्णय विलासरावांच्या काळामध्येच झालेला आहे आणि त्याच्या सुरुवात वेवले सर आपल्या विद्यापीठाच्या सिनेटमध्ये तो ठराव झाला होता आणि त्याचं प्रत्यंतर सरकारच्या धोरणामध्ये झालेलं असेल. सामाजिक न्यायाचं धोरण आपल्या विद्यापीठातनच पुढे गेलेलं आहे आणि त्याला यश आलेलं आहे. त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. शिवाय अल्पसंख्य समाजासाठी त्यांनी शिष्यवृत्तीची भूमिका घोषित केली, अनुदानाची किंवा अल्प व्याजदराने कर्जाची, शैक्षणिक कर्जाची भूमिका त्यांनी घेतली आणि त्यासाठी सुद्धा लोकसंख्येप्रमाणे आर्थिक तरतूद करण्याची भूमिका त्यांनी घेतली. आपल्याला दिसतंय संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला डॉक्टर आंबेडकर भवन बांधलेलं आहे बघा. हे आंबेडकर भवन हे आपल्या विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीचंच प्रतीक आहे आणि ते आंबेडकर भवन सगळीकडे आपल्याला उभं राहिलेलं दिसतं आहे. अशा प्रकारे त्यांना एक व्यापक दृष्टी होती. शेवटी मला अजून एक गोष्ट सांगायची, पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायतींना सबळ करण्यासाठी जे जे काही महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले, अण्णा हजारेंनी, समाजसेवक अण्णा हजारेंनी जे जे प्रस्ताव मांडले त्या प्रत्येक प्रस्तावाला प्रतिसाद देणारे मुख्यमंत्री म्हणून विलासरावांचं आपल्याला नाव घ्यावं लागेल. आणि त्यामुळे अण्णा हजारेंचा कुणावरही विश्वास नव्हता, पण विलासरावांवर विश्वास होता. कारण ते जे मागणी करायचे, उदाहरणार्थ ग्रामसभेसंबंधीचा कायदा असेल तो त्यांनी केला, ग्रामसभेला अधिकार देण्याचा निर्णय त्यांनी केला, दारूबंदी संबंधीचा निर्णय त्यांनी केलेला आहे, ग्रामपंचायतीला सक्षम करण्याचा निर्णय असेल त्यांनी केलेला, कारण त्यांनी स्वतः सरपंच म्हणून काम केलेलं होतं. पंचायत राज व्यवस्थेला सबळ करणं आणि तळ स्तरावर, ग्रासरूट स्तरावर आपल्याला लोकांना अधिकार देणं, नेतृत्वाला अधिकार देणं, या प्रकारचं महत्वपूर्ण काम जसं यशवंतराव चव्हाणांनी जिल्हा परिषदा आणि पंचायत राज व्यवस्था निर्माण केली, त्याला वसंतराव नाईकांनी बळकट केलेलं आपण पाहतो आहे, तसंच विलासराव देशमुख यांनी अतिशय अप्रतिमरित्या या पंचायत राज व्यवस्थेला सुद्धा बळकट करण्याचं काम केलेलं मला आठवतं आहे. आपल्या विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या नेमणुकीचा निर्णय काही महिने प्रलंबित झालेला होता जेव्हा नागनाथ कोत्तापल्ले सर कुलगुरू झाले तेव्हा, आणि तेव्हा तो प्रलंबित राहिलेला प्रश्न जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले मी यात राज्यपालांच्या कामात हस्तक्षेप नाही करणार. मग त्यांना सांगितलं की तुम्ही हस्तक्षेप नका करू, फक्त त्यांना निर्णय घ्यायला विनंती करायची आहे. तसं असेल तर ठीक आहे, मी त्यांना विनंती करू शकेन, पण मी निर्णयामध्ये हस्तक्षेप नाही करणार. आणि मग त्यांच्या प्रयत्नांनीच आपल्याला आठवतंय की राज्यपालांची इंटरव्ह्यू खूप कालावधी लुटला होता, काही महिने लुटले होते, आणि मग त्यांच्या छोट्या हस्तक्षेपामुळं आपल्या विद्यापीठाला त्यावेळेला कुलगुरू मिळालेले होते. विद्यापीठाच्या विकासासाठी, विद्यापीठाच्या भल्यासाठी सदैव तत्पर असणारा, हस्तक्षेप न करणारा आणि विकासाची एक ज्याला असं म्हणू आपण की सम्यक दृष्टी ठेवणारा असा हा एक नेता होता. सामाजिक न्यायाची चार असणारा, पुरोगामी विचारावर अढळ श्रद्धा असणारा आणि आपल्या प्रतिभेनं राष्ट्रीय पातळीवर छाप पाडणारा, आणि असा ज्याचं इंग्रजीवर, ज्याचं मराठीवर, ज्याचं हिंदीवर प्रभुत्व होतं, असा नेता, असा दृष्टीचा नेता आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. अल्प काळामध्ये त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं, पण त्यांनी जे काही काम केलं ते अभूतपूर्व आहे. मला असं वाटतं की नव्या पिढीच्या सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांनी,
मग ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांनी विलासरावांच्या नेतृत्वाचा अभ्यास करायला हवा. आणि मी कुलगुरू महोदयांना या निमित्तानं समापन करताना अशी विनंती करेन की आपल्या विलासराव देशमुख अध्यासन केंद्राच्या वतीनं राजकीय नेतृत्वाचं प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम आपल्याला सुरू करता आला, राज्यशास्त्र विभाग आणि हे अध्यासन मिळून, तर आपण जरूर त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. आणि त्याचबरोबर विलासरावांच्या बद्दलचं एकही चांगला ग्रंथ आज मितीला उपलब्ध नाहीये. आणि त्याबद्दल मी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. पुस्तकाचं संहिता पण तयार आहे. मला असं वाटतं की आपल्या अध्यासनानं जर तो ग्रंथ प्रकाशित केला तर निश्चितपणानं या अध्यासनाच्या दृष्टीनं एक चांगलं काम केल्यासारखं होईल. आपल्या डिजिटल स्टुडिओच्या इमारतीला त्यांचं नाव देण्याचा प्रस्ताव सिनेटमध्ये झालेला आहे. त्याचंही कार्यान्वयन आपल्या माध्यमातून व्हावं. आणि या अध्यासनामध्ये फेलोशिप्स, ग्रामीण विकासाच्या फेलोशिप्स आणि सामाजिक न्यायाच्या फेलोशिप्स आपल्याला 2-2 विद्यार्थ्यांना देता आल्या तर तीही खूप चांगली गोष्ट घडेल असं मला सुचवावंसं होतं. पुन्हा एक वार मी भावुक झालेलो आहे. माझंच विद्यापीठ, जिथं मी शिकलोय, जिथं मी अध्यापन केलंय, जिच्या विद्यापीठासाठी मला योगदान देता आलं, थोडं बहुत खारीचा वाटा उचलता आला, त्या विद्यापीठानं मला सन्मानानं निमंत्रित केलं आणि अभिव्यक्त करण्याची संधी दिली, बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार मानतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गव्हाणे सर. आदरणीय गव्हाणे सरांनी विलासराव देशमुख साहेबांच्या विविध कार्यकर्तृत्वाचे पैलू आपल्या समोर मांडलेले आहेत. खरंच मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रात ज्यांनी मराठवाड्याचा ठसा उमटवला असे शंकरराव चव्हाण साहेब असतील, बाळासाहेब पवार असतील, विलासराव देशमुख असतील, या गोपीनाथ मुंडे असतील, यांचे कार्यकर्तृत्व आणि यांचं योगदान नेहमीच आपल्या विद्यापीठाला लाभलेलं आहे. मी गव्हाणे सरांचे आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि सरांनी अनेक असे वेगवेगळे पैलू विलासराव देशमुख साहेबांचे आपल्या समोर मांडले. तर आपले मनपूर्वक आभार. यानंतर कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आपण येतो आहोत. मी माननीय कुलगुरू सरांना विनंती करेल की सर आपण अध्यक्षीय मार्गदर्शन करावं. माननीय कुलगुरू सर. सरांचा फोन सर, म्यूट आहे. माईक बंद आहे. Unmute करा. सर माईक बंद येतोय आपला. हा, आता ओके. सर्वांना नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्वर्गीय विलासरावजी देशमुख अध्यासनानिमित्त आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आपल्याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि ज्यांनी 3 दशकापेक्षाही जास्त विद्यापीठाची सेवा केली ते माजी कुलगुरू, आमचे स्नेही प्राध्यापक सुधीर गव्हाणे सर. या कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यापीठाचे प्रकुलगुरू, कुलसचिव, व्यवस्थापन परिषदेतील आमचे सर्व सहकारी, अधिसभा, विधिसभा यामधील सहकारी, अधिष्ठाता, विविध शैक्षणिक विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी आणि बंधू भगिनी. आज स्वर्गीय विलासराव देशमुखांची जयंती. त्याच वेळी आज 26 मेला बुद्ध पौर्णिमा सुद्धा आहे. अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे, दया शांतीची शिकवण करणारे, विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेच्या मी आपला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि स्वर्गीय विलासरावजी देशमुखांच्या स्मृतीला सुद्धा वंदन करतो. अध्यासनाच्या वतीनं हा स्वर्गीय विलासरावजी देशमुखांच्या 76व्या जयंतीनिमित्त अध्यासनाचे प्रमुख प्राध्यापक राम चव्हाण यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल मी प्राध्यापक राम चव्हाणांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. गव्हाणे सरांनी त्यांनी पाहिलेले, त्यांनी अनुभवलेले विलासराव खूप चांगल्या तऱ्हेने आपल्या समोर मांडलेत. त्यांच्या वस्तपैलू व्यक्तिमत्वावरती प्रकाश टाक.
3-4दा विलासरावांची माझी प्रत्यक्ष भेटही झाली. नागपूरला अधिवेशन असलं की ही मंडळी नागपूरला यायची आणि त्यावेळी मी ज्या संस्थेमध्ये काम करत होतो त्या संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक राम मेघे यांच्या निवासस्थानी या लोकांना निमंत्रित करण्यात यायचं. आणि अशाच एका प्रसंगी जे त्यावेळी आमच्या संस्थेचं जिथे मी प्राचार्य म्हणून काम करत होतो त्याचं अमरावतीला जवळ एक पळसखेड नावाचं जे गाव होतं तिच्या शाळेच्या उद्घाटनासाठी विलासराव शिक्षण मंत्री असताना त्या ठिकाणी आले होते. आणि प्राध्यापक राम मेघे आणि विलासरावजी देशमुख दोघंही अगदी हजरजबाबी आणि त्यांची जुगलबंदी अगदी ऐकण्यासारखी होती. त्यावेळी राम मेघे साहेबांनी जे एक प्रेडिक्शन केलं होतं की विलासराव भविष्यामध्ये मुख्यमंत्री बनतील आणि लगेच विलासराव एकदा नव्हे तर 2दा मुख्यमंत्री झाले. मित्रांनो, विलासरावांच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक प्रवासाबद्दल गव्हाणे सरांनी सांगितलंय. अगदी छोट्याशा गावामधनं ग्रामपंचायतच्या सरपंचापासून तर राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचणारा हा एक मातीतला नेता होता. योग्य शब्दात जर विलासरावांचं वर्णन करायचं झालं अगदी मोजक्या शब्दात तर ते एक पुरोगामी आणि परिपूर्ण असं नेतृत्व होतं आणि राजकारणातला एक सभ्य आणि सांस्कृतिक नेता म्हणून विलासरावांना गणलं जात. गव्हाणे सरांनी सांगितलं बाबुळगावच्या सरपंच पदापासून नंतर पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, नंतर आमदार आणि मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रामध्ये मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. संघटना आणि शासनामध्ये काम केलेला तो एक नेता होता. युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. सहकार क्षेत्रामध्ये ते कृषी उत्पन्न बाजार समिती असो की उस्मानाबाद बँक असो त्याचे संचालक पद अशा अनेक पदावरती त्यांनी काम केलंय आणि प्रचंड अनुभव त्यांना होता. ग्रामीण भागातल्या कथा काय आहेत, ग्रामीण भागातल्या व्यथा काय आहेत हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या प्रत्येक पदाला त्यांनी न्याय द्यायचा प्रयत्न केला. बऱ्याचशा गोष्टी गव्हाणे सरांनी आपल्या भाषणामध्येही सांगितल्या की विलासराव हे जे होते ते कार्यकर्त्यांची उंची वाढवणारे नेते होते असं म्हणताय. महाराष्ट्रामध्ये जे मातीतून आलेले नेते होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने वसंतदादा पाटलांचा उल्लेख करावा लागेल, विलासरावांचा उल्लेख करावा लागेल की कार्यकर्त्याला अक्षरशः नावाने ओळखणारे ते नेते होते आणि त्यांच्यावरती खांद्यावरती हात ठेवून कार्यकर्त्याची जाण त्यांना होती आणि अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी मोठ्या मोठ्या पदावरती निघून ठेवलं. नुसतं तो माझा आहे किंवा खूप चांगला उल्लेख गव्हाणे सरांनी केला, जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी कार्यकर्ता आणि समाजासाठी काम केलं असा हे मोठ्या उंचीचा हा नेता होता. एक अजात शत्रू होता. कला संस्कृतींची ते चाहते होते. क्रीडामध्ये ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सुद्धा अध्यक्ष राहिलेले आहेत. जो एक उल्लेख गव्हाणे सरांनी सांगितला की औरंगाबादला भव्य दिव्य असे क्रीडा संकुल त्यांनी दिले. त्याच्या बारची पार्श्वभूमी त्यांनी विशद केली आणि ती जमीन परत मिळवून एक तिथे क्रीडा संकुल उभं करण्यामध्ये खूप मोठे त्यांनी प्रयत्न केले. नवीन औरंगाबाद शहरात भव्य नाट्यगृह असावे त्यासाठी त्यांनी सिडको परिसरात संत तुकाराम नाट्यगृह दिले. औरंगाबादमध्ये शेंद्रा 5 स्टार MIDC ची सुरुवात त्यांच्याच काळात झाली. त्या MIDC ला वर्जित अवस्था मिळवून द्यायचे सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. मला असंही कळलं की स्कोडासारखे अनेक इंडस्ट्रियल प्रोजेक्ट त्यांनी मराठवाड्यामध्ये आणले. ते मुख्यमंत्री असताना एक खासियत होती की दरवर्षी कॅबिनेटची एक बैठक ते औरंगाबादला घ्यायचे. औरंगाबाद शहरावरती त्यांचं एक विशेष प्रेम होतं आणि त्या बैठकीमध्ये मराठवाड्याचे सगळे जे प्रश्न आहेत ते मांडले जात होते आणि त्याच वेळी मराठवाड्याच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध ते करून द्यायचे. विलासरावांचे आणि औरंगाबादचे नाते असे अजोड होते. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. विमानतळाचा विकास त्यांनी केलाय. मराठवाडे
मराठवाड्यातील रेल्वे रुंदीकरणाचे प्रश्न सोडवले. कारण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भ हा असा अविकसित असा हा प्रभाग राहिलेला आहे. सुदैवानं मुख्यमंत्रीपद अनेक दिवस मराठवाड्याला आणि विदर्भाला मिळालं, व पाहिजे त्या प्रमाणामध्ये विकास होऊ शकला नाही. पण या काही नेत्यांनी मात्र त्यासाठी चांगले प्रयत्न केले. नांदेडचं गुरुद्वारा, परभणीचं वसंतराव नाईक विद्यापीठ, लातूरचं मेडिकल कॉलेज हेही त्यांच्याच प्रयत्नाने आणलं असंही मी वाचलेलं आहे. मराठवाड्यामध्ये दुष्काळ असतो, शेती पिकत नाही, पिकली तर विकत नाही, अशी आख्यायिका आहे. आणि अशा वेळी एक शेतकरी घराण्यातून आलेला एक शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी खूप हिरहिरीने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. मांजरा सहकारी कारखाना असो की विकास सहकारी कारखाना असो, याची एक उभे करून शेतकऱ्यांचा विकास कसा होईल. ज्या शेतकऱ्यांना गळती म्हणजे काय असतं, उसाची गळती काय असतं हे माहित नव्हतं, ते सर्वोच्च गळती मांजरा सहकारी कारखान्याने दाखवून दिली. असे अनेक प्रकल्प त्यांनी हाती घेतलेत. शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण मंत्री होते त्यावेळी त्यांनी खूप मोलाचं एक कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये केलं. स्वतःच्या सुद्धा संस्था त्यांनी उभारल्या. गव्हाणे सरांनी त्याचा उल्लेख केलाय की ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदा शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय त्यांच्याच कालखंडात झाला. एवढा मोठा निर्णय घेणारे विलासराव देशमुखांसारखेच मुख्यमंत्री असू शकतात. ते कुशल प्रशासक होते. अनेक अशी गोष्ट आहे की त्या या ठिकाणी त्याचा उल्लेख करावा लागेल. ते सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक असो की राजकीय असो, त्याचा खूप सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठाच अमोल असं कार्य होतं, कॉन्ट्रीब्युशन होतं. विद्यापीठाच्या विकासासाठी सांगायचं तर गव्हाणे सर त्याचे आय विटनेस आहेत. त्यांनी बघितलं आणि काही गोष्टींचा त्यांनी उल्लेख सुद्धा केलाय. सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये 2008 आणि 2009 त्यांनी 10 कोटीचा निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या विकासासाठी मंजूर केलाय. त्यावेळी सुवर्ण महोत्सवी या वर्षामध्ये तत्कालीन राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यांना विद्यापीठामध्ये घेऊन येण्यास सरकारने त्यावेळी होतं. विद्यापीठातील पत्रकारिता विभागाला डिजिटल स्टुडिओसाठी 4-4.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. या डिजिटल स्टुडिओचं काम आता जवळपास पूर्ण झालेलं आहे. या स्टुडिओला विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यावेळी अधिसभेने मंजूर केला होता. हा नामकरण विधी आम्ही लवकरच इथे मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या समारंभामध्ये साजरा करू. आणि त्या स्टुडिओला आमची अशी संकल्पना आहे, कारण दॅट इज द ब्रेन चाइल्ड ऑफ गव्हाणे सर. त्या स्टुडिओला एक कमर्शियल रूप कसं देता येईल, एक प्रोफेशनल त्याचा वापर कसा करता येईल. आजकालचे जे दिवस आहेत ते अकॅडमिक आणि इंडस्ट्री सोबत एक इंटरॅक्शन झाली पाहिजे. ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या उपयोगात आल्या पाहिजेत. विद्यापीठाच्या परिसरामध्ये शैक्षणिक प्रचारासाठी त्याचा जसा उपयोग होईल, तसाच प्रोफेशनल रित्या कमर्शियल रित्या कसा काय उपयोग होईल याच्यासाठी GTV आणि आणखी काही याच्यासोबतही आम्ही बोलणी करत आहोत. अशा पद्धतीने तो स्टुडिओ आम्हाला इथे उभारायचा आहे आणि त्या स्टुडिओला स्वर्गीय विलासराव देशमुखांचं नाव विधिवत एका मोठ्या समारंभामध्ये आम्ही देऊ, या ठिकाणी मी आपला आश्वासित करू इच्छितो. विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा 777 जागांचा आकृतीबंध त्यांच्याच काळात सप्टेंबर 2009 मध्ये मंजूर झाला. मला अभिमान सांगावंसं वाटतं की या द्रष्ट नेत्याला 2010 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने डिलीट पदवी देऊन त्यांचा गौरव केला. ही विलासरावांसाठी नव्हे तर विद्यापीठासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. विलासराव देशमुख त्यांच्या नावाने आपल्या विद्यापीठात अध्यासन केंद्र, जसं राम चव्हाणांनी सांगितलं की गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही कार्य सुरू केलं आहे. आणि हे बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्याचे विलासरावांशी जे ऋणानुबंध आहे ते या अध्यासनाच्या निमित्ताने आम्ही जपण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही जे सांगितलंय गव्हाणे सर, याच्यामध्ये काही स्कॉलरशिप, याच्यामध्ये काही संशोधन हे झालं पाहिजे.
राम चव्हाण जे त्याचे संचालक आहेत त्याच्यावरती आम्हाला योग्य ते ज्या काही त्याला बाबी लागत आहेत, माझ्या मते काही स्कॉलरशिप्स आणि फ्रीशिप आम्ही सर्व अध्यासन केंद्रांना देतो आहे. आपण जे बोललात की राजकीय धडे द्यायचं एक केंद्र हे अध्यासन बनलं पाहिजे, तशा प्रकारची संकल्पना आम्ही एंट्रन्स टू पॉलिटिक्स हा एक पीजी डिप्लोमा या ठिकाणी सुरू करतोय. अध्यासनं जरी 17-18 असली तरी या अध्यासनाचे बहुतेक ऑब्जेक्टिव्ह कॉमन आहे. एक समाजाचा एक जी बांधिलकी आहे ती या अध्यासनाद्वारा आम्ही विद्यापीठ पाळू इच्छित, आणि जे समाज सुधारण्याचं जे व्रत आहे जे हा महापुरुषांनी घेतलं, राजकीय किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये केलं, त्या या अध्यासनाच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. आणि त्यासाठी सुद्धा आपलं मार्गदर्शन आम्हाला लागेलच. आणखी एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन विद्यापीठाचं विलासरावांच्या बाबतीत सांगायचं तर मराठवाड्यात उस्मानाबाद आणि लातूर या 2 ठिकाणी औरंगाबाद व नांदेड विद्यापीठाच्या उपपरिसर विलासरावांनीच मंजूर केला होता. एवढेच नव्हे तर 2004-05 या शैक्षणिक वर्षात उस्मानाबाद उपपरिसरासाठी नवीन 7 विभाग व शिक्षकांच्या पदांना तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांनाही त्यांनीच मान्यता दिली. या उपपरिसरामुळे आज जवळपास तिथे 7,500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, आणि त्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप चांगली अशी शिक्षणाची सोय त्या ठिकाणी सोय उपलब्ध झालेली आहे. आपण अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्यांच्या बाबत सांगितल्या की त्यांचं व्यापकवित, त्यांचं वक्तृत्व, कर्तृत्व आणि कुठलंही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना, जनरली आजकाल नेत्यांची पोरं नेते होतात, डॉक्टरची पोरं डॉक्टर होतात, असं एक वंश परंपरेने चाललेलं असतं आणि सर्व पार्श्वभूमी तयार असतं. परंतु कुठलीही पार्श्वभूमी तयार नसताना अगदी सरपंच पदापासून तर एक सर्वोच्च पद मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचणं आणि नुसतं नावासाठी पद नाही घेणं तर आपल्या कर्तृत्वाने त्याचा ठसा उमटवणं हे खूप मोठं काम विलासरावांनी केलेलं आहे. ते एक अजात शत्रू होते असे म्हणतात. वैचारिक मतभेद कुठलेही असो, राजकीय घरोबा कोणाचाही असो, उदाहरणार्थ सांगायचं तर स्वर्गीय गोविंदरावजी मुंडे आणि विलासरावांबद्दल सांगतायत. गव्हाणे सरांनी सुद्धा त्यांचा उल्लेख केला की त्यांची अशी घनिष्ठ मैत्री होती. गमतीने राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना 2 हंसों का जोडाही असे म्हणायचं. मात्र जरी वैचारिक मतभेद वेगळे होते, राजकीय घरोबा वेगळा होता, मात्र ते मैत्रीचं नातं तसंच ठेवलं. जसं सांगण्यात आलं की डेमोक्रेसीमध्ये खंडन झालं पाहिजे, मंडन झालं पाहिजे, वादविवाद झाले पाहिजे, मात्र वाद नको, त्याच्यावरती विवाद व्हावे आणि कुठल्याही गोष्टी पर्सनल न घेता राज्याच्या विकासासाठी, भागाच्या विकासासाठी काय करता येईल, नुसतं स्वकेंद्रित किंवा आत्मकेंद्रित न होता राज्याचा विकास, देशाचा विकास कसा करता येईल, अशा प्रकारचं हे एक मोठं नेतृत्व होतं. त्यांच्या स्मृतीला परत एकदा वंदन करतोय. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये गव्हाणे सरांनी निमंत्रण स्वीकारून आपणा सर्वांना मार्गदर्शन केलं. अध्यासनाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे अध्यक्षीय मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. माननीय कुलगुरू सरांनी विलासराव देशमुख साहेबांचं मराठवाड्यातलं योगदान तर सांगितलंच, परंतु आजच्या समकालीन संदर्भात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील देखील अनेक महत्त्वाच्या विषयाचा उहापोह केला. सर, आम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी या नात्यानं सुद्धा हा स्टुडिओ आपल्या कार्यकाळात कार्यान्वित होतोय आणि साहेबांचं नाव मिळतंय ह्याचा मनस्वी आनंद आम्हा सर्वांना आहे. या कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्याची विनंती मी डॉक्टर हनी सोनकांबळे यांना करतो. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विलासराव देशमुख अध्यासन केंद्राच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित या विशेष व्याख्यानाच्या प्रसंगी अध्यक्षीय स्थान भूषविलेले विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू, आमचे मार्गदर्शक प्राध्यापक प्रमोद येवले सर यांचे मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर
आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुधीर गव्हाणे सर हे उपस्थित राहिले आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शनामध्ये त्यांनी अतिशय प्रभावी आणि प्रेरणादायी मांडणी आमच्या समोर त्यांनी केली. त्याबद्दल मी सरांचे अध्यासन केंद्राच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्राध्यापक डॉक्टर श्याम सिरसाट सर हे उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विद्यापीठाच्या कुलसचिव आदरणीय जयश्री सूर्यवंशी मॅडम ह्याही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाला विविध अधिकार मंडळाचे सदस्य यात डॉक्टर राजेश करपे सर, डॉक्टर जितेंद्र देहाडे सर, डॉक्टर फुलचंद सलामपुरे सर, डॉक्टर वायकर सर, डॉक्टर स्मिता अवचार मॅडम, डॉक्टर चेतना सोनकांबळे मॅडम, डॉक्टर सतीश दांडगे सर, डॉक्टर पुरुषोत्तम देशमुख सर अशी बरीचशी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिली. त्याबद्दल मी या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर इतरही शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि विलासराव देशमुख यांचे चाहते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्याबद्दल या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ते विलासराव देशमुख अध्यासन केंद्राचे आदरणीय राम चव्हाण सर संचालक त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे संजय शिंदे सर PRO यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आभार व्यक्त करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी प्राध्यापक डॉक्टर राम चव्हाण सर यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आदरणीय अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. एक मिनिट सर. सर्वांना एक विनंती आहे की येत्या शनिवारी सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर तात्यासाहेब लहाने सर, पद्मश्री तात्यासाहेब लहाने सर यांचं व्याख्यान माननीय कुलगुरू सरांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर त्याला देखील आपण सर्वांनी उपस्थित राहावं. याप्रमाणेच आपल्या सर्वांना लिंक पाठवण्यात येईल. पुन्हा सर्वांचे एकदा आभार आणि कार्यक्रम संपला असं अध्यक्षांच्या वतीने घोषित करतो. सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद.